हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 5चा एन्व्हायरमेंटल स्टडी पार्ट 1 याचा 18th लेसन पाहणार आहोत. द एन्व्हायरमेंटल अँड अस म्हणजे पर्यावरण आणि आपण. पहा, तुम्हाला याच्या आधीचे सगळ्या लेसनचे एक्सरसाइज प्लस एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन. EVS 1ची सुद्धा लिंक देईन, EVS 2ची सुद्धा देणार आहे आणि मॅथ्सची सुद्धा तुम्हाला मी लिंक देणार आहे. तुम्हाला ते लेसन्स पाहता, प्लेलिस्ट ओपन केली की सगळे लेसन समोर येतील. तुम्हाला जे हवेत ते पाहू शकता. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. याच्यामुळे काय होणार आहे, जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला त्याचे लगेच नोटिफिकेशन येतील. पहा, एन्व्हायरमेंटल अँड अस, आपण पर्यावरण आणि आपण हा लेसन पाहूया. पहा, पर्यावरण म्हणजे काय तर आपल्या आजूबाजूचा परिसर, आपण जिथे राहतो तो आपल्या आजूबाजूचा सगळा परिसर आणि आपल्या त्यातल्या सगळ्या लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग हे सगळ्यांनी मिळून आपलं एन्व्हायरमेंट तयार होतं. मग आपण आणि एन्व्हायरमेंट आपल्यामध्ये काय रिलेशन आहे याच्याविषयी आपण या पाठामध्ये या लेसनमध्ये माहिती घेणार आहोत. कॅन यू टेल मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे, विथ द हेल्प ऑफ ऑल द क्वेश्चन बिलो एक्सप्लेन व्हॉट वुड हॅपन इफ फॉरेस्ट आर क्लिअर्ड ऑन लार्ज स्केल. म्हणजे जंगलतोड जर मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली तर काय होईल, हे खाली क्वेश्चन विचारले त्याच्या आधारे तुम्ही सांगायचं आहे. विल वॉटर अँड फूड सोर्स ऑफ लिव्हिंग थिंग ग्रो ऑर ड्विंडल व्हाय. म्हणजे जंगलातील सजीवांचे अन्न व पाण्याचे स्रोत घटतील की वाढतील. जर जंगलतोड आपण केली तर त्यांचे जे जंगलामध्ये राहणारे प्राणी आहेत त्यांना अन्न पण कमी मिळेल, पाणीसुद्धा कमी मिळणार आहे. म्हणजे घटतील, काय होईल, वाढणार नाहीत. ड्विंडलिंग म्हणजे कमी होतील. विल द लिव्हिंग थिंग्स लुक फॉर शेल्टर एल्सवेअर ऑर स्टे ऑन वाय. तिथे जे सजीव राहतात ते त्यांना शेल्टर कुठून मिळणार जर जंगलतोड झाली तर. मग जंगलतोड झाल्यामुळे तिथले जे सजीव आहेत ते कुठेतरी मानव वस्तीमध्ये येणार. आपण पाहतो वाघ आला मानव वस्तीमध्ये, कोणाला तरी ओढून घेऊन गेला. का वाघ येतो मानव वस्तीमध्ये, त्याला येण्याची गरज का पडली, तर त्याचं जंगल आपण तोडलेलं आहे, त्याला राहण्यासाठी जागाच राहिली नाही आहे, म्हणून तो मानव वस्तीमध्ये शेल्टरमध्ये आलेला आहे. विल द स्पेस ऑक्युपाय बाय द प्लांट्स अँड ॲनिमल इन्क्रीज ऑर डिक्रीज. प्राणी आणि वनस्पतींनी जे स्पेस व्यापलेलं होतं ते जंगलतोड केल्यावरती आपोआप कमीच होणार आहे. विल द नंबर ऑफ लिव्हिंग थिंग इन्क्रीज ऑर डिक्रीज. लिव्हिंग थिंग वाढतील की कमी होतील, आपोआपच कमी होतील, कारण आपण जंगलतोड केल्यामुळे त्यांना राहायला जागा राहिली नाही, त्यांना खायला काही राहिलं नाही, त्याच्यामुळे ते आपोआपच कमी होणार आहेत. त्यांना खाण्यासाठी खाद्य न मिळाल्यामुळे त्यांचं काय होणार आहे, कमी प्रमाण होणार. पहा, पुढचा पॉईंट आहे तुम्हाला डिफॉरेस्टेशन. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड, जंगलाची तोड केलेली. बघा, हां, द पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड इज नाऊ क्लोज टू 600 करोड. आत्ता म्हणजे ह्या 6 करोडच्या आसपास पॉप्युलेशन आहे. मॅन इज डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी टू मीट द नीड्स ऑफ ऑल दीज पीपल अँड इज युझिंग अप मोर अँड मोर लँड अँड वॉटर रिसोर्सेस ऑफ दिस पर्पज. काय आहे, आपली लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान शोधून काढले जात आहेत. यासाठी तंत्रज्ञानासाठी माणसाला जास्तीत जास्त जमीन आणि पाणी लागत आहे. ओपन स्पेस आर रिक्वायर्ड ऑन अ व्हेरी लार्ज स्केल फॉर ॲग्रिकल्चर, हाऊसिंग, इंडस्ट्री and for building roads and railway. Forests are cut down to make place for them. म्हणजे बघा, फॉरेस्ट का कट केले जातात तर लोकसंख्या वाढलेली आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान यूज केलं जातं आहे. आणि या सगळ्यासाठी म्हणजे शेतीसाठी, या सगळ्या वाढत्या लोकसंख्येला शेतीसाठी अन्नधान्य जास्त लागतं, त्यामुळे शेतीसाठी, घरं बांधण्यासाठी, इंडस्ट्रीसाठी, बिल्डिंगसाठी, रोडसाठी, रेल्वेसाठी ह्या सगळ्या जागा ज्या आवश्यक असतात त्या जागा उपलब्ध होण्यासाठी. बघा, जागा जी आहे पृथ्वीवरती ती तेवढीच राहणार, जागा वाढणार आहे का लोक वाढले तरी नाही. मग ही जागा अवेलेबल कुठून करणार, तर काय केलं जातं, जे जंगल आहेत ते तोडले जातात. जंगल तोडल्यामुळे तिथली जी जागा आहे ती यूज करायला, वापरायला मिळते. आता तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की घाटातून रस्ते बिस्ते म्हणजे ते जंगलच आहे, त्या जंगलातूनच आपण रस्त्यातून जातो. म्हणजे काय केलेलं आहे, जंगलाची तोड करून तिथे रस्ते तयार केलेले असतात. अ मार्शी ऑर लो लेईंग एरिया आर फिल्ड टू क्लेम द रोड. म्हणजे काही दलदलीच्या प्रदेशामध्ये, माशी म्हणजे दलदलीच्या प्रदेशामध्ये, किंवा लो लेईंग म्हणजे खोलगट भागावरती भराव घालून
त्या ठिकाणी जमीन केली जाते. पहा इथे तुम्हाला रेल्वे दिलेली आहे. रेल्वे कुठून चाललेली आहे बघा. तुम्ही कोकण रेल्वे बघितलीत जर कधी गेला असाल कोकण रेल्वेने प्रवास, तर पूर्ण कोकण रेल्वे ही जंगलातूनच जाते. जंगलतोड करूनच तो ट्रॅक तयार केलेला आहे. द एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड शेल्टर टू डिफरंट काइंड ऑफ लिव्हिंग थिंग. दीज आर मेनी टाइप्स ऑफ प्लांट इन अ There are many types of plant in the forest. Bird built their nest in a tree. Animal like the bear, deer, monkey, elephant, tiger are lives in the forest. That is, they find shelter in a forest. All these needs are met in a forest. If forests are reduced, biodiversity is also depleted. म्हणजे बघा आपण आपल्या सोयीसाठी आपल्या कामांसाठी जंगल तोडलेलं आहे बरोबर, पण ह्या जंगल तोड केल्यावरती आपण हा विचार केला का की ह्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी वनस्पती हे राहतात, मग ते कुठे जातील? जेव्हा आपण जंगल तोडू तेव्हा आपली सोय बघितली, पण ते प्राणी कुठे जातील? विविध प्रकारच्या वनस्पती आहेत ज्या आपण कट करतो, मग त्यांच्या प्रजाती नष्ट होतात. कित्येक वनस्पती आहेत ज्या औषधी असतील हे असतील, पण आपल्या ह्या जंगलतोडीमुळे त्यांची प्रजातीच नष्ट झालेली आहे. आता वाघसुद्धा कमी झालेले आहेत. हाताच्या बोटावरती मोजण्या इतके वाघ आपल्याकडे राहिलेले आहेत. हे कशामुळे झालेलं आहे? तर डिफॉरेस्टेशनमुळे. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड कशासाठी केली आपण? ही आपल्या सोयीसाठी वाढत्या लोकसंख्या जी वाढती लोकसंख्या आहे त्याचा आपल्याला म्हणजे त्यांच्या सोयीसाठी हे केलेलं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. इफ अ डॅम इज बिल्ट ऑन अ पर्टिक्युलर प्लेस, व्हॉट चेंज विल बी सीन इन अ एन्व्हायरमेंट. एखाद्या ठिकाणी जर डॅम बांधला म्हणजे पर्टिक्युलर डॅम म्हणजे काय केलं जातं तर नदीचं पाणी हे अडवलं जातं बरोबर. नदीचं पाणी अडवल्यामुळे तिथे आपल्याला ते नदीचं पाणी वापरायला मिळतं. नदीचं पाणी अडवलं जातं आणि ती नदी आधी ज्या भागातून वाहत होती त्यामुळे तिथे आजूबाजूचे जे प्राणी बिणी त्यांना जे पाणी मिळत होतं ते पाणी बंद होईल, कारण आपण नदीचं पाणी काय करतोय अडवून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की नदी ज्या ठिकाणाहून नदी वाहायची तिथे तिथल्या प्राण्यांना पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. कॅन यू टेल टाईम अँड अगेन वी हिअर न्यूज ऑफ अ सर्टन ॲनिमल अँड प्लांट्स फेसिंग द थ्रेट ऑफ extinction. Reason for the threat are also given. Collect such new items. Fill that information in the following chart and display in your class. म्हणजे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की विविध प्रकारचे प्राणी पक्षी वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात असल्याच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचतो. म्हणजे आता पहा, म्हणजे मी लहान असताना माझ्या लहानपणी चिमण्या अशा थव्याने यायच्या, पण तुम्हाला आता चिमण्या पाहायला मिळतात का? अगदी एखाद दुसरी चिमणी. मग ह्या चिमण्या का नष्ट झाल्या? तर ह्या चिमण्यांना नष्ट होण्याचं कारण सुद्धा आपणच होतो. तुम्ही इथे लिहू शकता की ॲनिमल प्लांट्समध्ये तुम्ही स्पॅरो लिहू शकता. व्हॉट वॉज इल इफेक्ट म्हणजे कोणता दुष्परिणाम झाला तर ते कमी झालेले आहेत चिमण्या. आणि का रिझन असेल तर आपण हे मोबाईलचे टॉवर किंवा हे जे मोठे मोठे वायफायसाठी टॉवर बांधले जातात त्याच्यातून जे रेज बाहेर पडतात त्याच्यामुळे अनेक पक्षी मारले जातात आणि त्यांची रिप्रोडक्शनची क्षमतासुद्धा कमी होते. म्हणजे त्यांच्यापासून तयार होणारे नवीन जीवसुद्धा कमी निर्माण होतात आणि मूळचे मरत आहेत. याच्यामुळे काय झालं, असंख्य प्रचंड प्रमाणात चिमण्यांची घट झालेली आहे या मोबाईलच्या टॉवरमध्ये. हे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. अशी तुम्ही अनेक उदाहरणं शोधू शकता की असे प्राणी हे नष्ट का झालेले आहेत किंवा याच्यामुळे तुम्ही हे कारण का असू शकतं. आता तुम्ही बघितलं तर झाडं सुद्धा तोडली जातात. कशासाठी? तर फर्निचर बनवण्यासाठी किंवा रस्ता करायचा आहे तोडा झाडं. अशा प्रकारची अनेक झाडंसुद्धा मोठी मोठी नष्ट होत आहेत. आता काय सांगितलं? पोल्युशन म्हणजे काय तर प्रदूषण. मराठीमध्ये त्याला प्रदूषण म्हणतात. You have seen how water resources get polluted in wastewater if wastewater is let into them without processing. म्हणजे आपण पाहिलेलं आहे की पाण्याचं प्रदूषण कसं होतं तर मोठ्या मोठ्या फॅक्टरीमधून जे वेस्ट वॉटर असतं त्यांचं सांडपाणी असतं ते जसंच्या तसं सोडलं जातं नद्यांमध्ये, त्याच्यामुळे पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये रिव्हरमध्ये. मग त्याच्यामुळे काय होतं, त्याची प्रोसेस करून जर ते पाणी सोडलं तर कमी प्रमाणात पोल्युशन होईल, पण प्रोसेस केली जात नाही त्या पाण्यावरती. ते पाणी फिल्टर केलं जात नाही, जसंच्या तसं घाणेरडं पाणी सोडलं जातं. याच्यामुळे काय होतं तर पाण्याचं प्रदूषण वाढतं. बघा इथे सोडलेलं आहे वेस्ट वॉटर फ्लोईंग आउट फ्रॉम अ फॅक्टरी इन टू द सराउंडिंग. वेस्ट वॉटर इज ऑल्सो गिवन आउट फ्रॉम factory into the surrounding. If water from such polluted source keep soaking into the soil become infertile. म्हणजे पाण्यात सोडलं हे घाण पाणी आहे फॅक्टरीचं, ते पाण्यामध्ये सोडलं तर पाणी खराब होतं, पाणी पोल्युटेड होतं आणि हे तेच पाणी जर
जमिनीमध्ये गेलं तर जमीनसुद्धा त्याची सुपीकता नष्ट होते, इनफर्टाईल होते. म्हणजे जमिनीचं सुद्धा आपण पोल्युशन करतोय, सॉईल पोल्युशन पण करतोय, वॉटर पोल्युशन पण करतोय. कशामुळे होतंय तर फॅक्टरीमधलं जे घाण पाणी आहे, वेस्ट वॉटर आहे, ते त्याच्यामध्ये मिक्स करून. केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स आर यूज ऑन अ लार्ज स्केल फॉर ॲग्रिकल्चर. धिस सीप्स इन टू द सॉईल अँड फायनली फ्लो इन टू द रिव्हर विथ रेन वॉटर. आपण झटपट वाढण्यासाठी काय केलं जातं तर भरपूर प्रमाणात रासायनिक खतं म्हणजे केमिकल फर्टिलायझर टाकली जातात शेतीसाठी, किंवा भाजी लावतो, व्हेजिटेबल्स आपण जे करतो ते भरपूर प्रमाणात खतं टाकली जातात. तुम्हाला नावं पण माहिती असतील, केमिकल फर्टिलायझर, युरिया, सुफला, उज्ज्वला, सुफला अशी नावाचे फर्टिलायझर मिळतात. ते म्हणजे खतं. हे खतं शेतामध्ये किंवा भाजीपाल्याला टाकली जातात. त्याच्यामुळे काय होतं, भाजीपाला पटापट मोठा होतो आणि तो आपल्याला ॲक्च्युली खायलासुद्धा चांगला नसतो शरीराला भाजीपाला तो. आणि त्या भाजीपाल्यामुळे काय होतं तर जमिनीवरती पण नुकसान होतं. जमिनीतसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये हे केमिकल्स साचून राहतात आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जमिनीतील हेच केमिकल पाण्यासोबत वाहून जाऊन नदीमध्ये किंवा दुसऱ्या वॉटर बॉडीजमध्ये मिळतात आणि ते पाणीसुद्धा घाण होतं. जमीन पण पोल्युटेड होते, वॉटरसुद्धा पोल्युटेड होतं. ड्यू टू सेव्हरल सच रिझन वॉटर अँड सॉईल गेट पोल्युटेड. आपण ही जी कारणं वरची बघितली, अशा अनेक कारणामुळे पाणी आणि जमीन हे सगळं म्हणजे सॉईल आणि वॉटर हे पोल्युटेड होतं, प्रदूषित होतं. दिस इज डेंजरस फॉर प्लॅन्ट अँड ॲनिमल देअर. हे तिथे राहणाऱ्या प्राण्यांसाठी खूप हानिकारक आहे. म्हणजे पाण्यात राहणारे प्राणीसुद्धा हानिकारक आहे आणि जमिनीवरती राहणारे सुद्धा, कारण आपण सॉईलसुद्धा खराब करतोय, बरोबर. दिस इज डेंजरस. धिस नंबर रिड्यूस अँड इव्हेंच्युअली दे डाय आउट ऑल टुगेदर. दॅट इज व्हाय दे बिकम एक्सटिंक्ट. म्हणजे ह्या सगळ्या कारणांमुळे ते तिथे जे प्राणी किंवा वनस्पती आहेत ते मरत आहेत आणि त्यांची प्रजाती नष्ट होत आहे. कॅन यू टेल मी, तुम्हाला विचारले व्हॉट कुड बी द रिझन ऑफ एअर पोल्युशन. व्हॉट आर द डिफरंट पर्पज विच फ्युएल सच ॲज पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅचरल गॅस, कोल अँड वूड आर यूज्ड. म्हणजे हवेचं प्रदूषण कसं होतं आणि पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नैसर्गिक वायू, कोळसा, लाकूड ही इंधने कोणकोणत्या कारणासाठी वापरली जातात. आपण ह्याची एअर पोल्युशन का होतं ह्याचं आपण एक्सप्लेनेशन खाली पाहणारच आहोत. आणि हे जे कोणते हे वापरायला सांगतात ते आपण गाडीमध्ये वापरतो, फॅक्टरीमध्ये वापरतो, घरामध्ये यूज करतो आपण काही ह्याचा, केरोसिनचा किंवा नॅचरल गॅसचा, वूडचा. आपण एअर पोल्युशन कसं होतं ते पाहणार आहोत बघा आता. फ्युएल इज यूज्ड इन ऑल होम. बिसाइड देअर आर अ बिग इंडस्ट्री अँड फॅक्टरी इन विच फ्युएल इज यूज इन ग्रेट क्वांटिटी. म्हणजे बघा, घरगुती आपण इंधनाचा घरगुती वापर तर करतो, म्हणजे लाकूड जाळतो किंवा केरोसिन किंवा आपण नॅचरल गॅसचा सुद्धा यूज करतो. पण ह्याच्यापेक्षा जास्त कारखाने आणि उद्योगामध्ये मुळे ज्याच्यातून तो धूर निघतो, त्या धुरामुळे सगळ्यात जास्त एअर पोल्युशन होतं. हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल, त्या फॅक्टरीमधून बराचसा धूर बाहेर पडतोय आणि त्या धुरामुळे काय होतंय तर सगळं हवेचं पोल्युशन होतंय. पॉयझनस गॅस स्पोर्टेड आउट ऑफ अ चिमनी ऑफ फॅक्टरी. म्हणजे नुसताच धूर नाही तर तो पॉयझनससुद्धा, त्याच्यामध्ये पॉयझनस सबस्टन्सेससुद्धा मिक्स असतात. अशा प्रकारचा धूर बाहेर पडतोय. ऑन द वन हँड ट्रिमेंडस क्वांटिटीज ऑफ कार्बन डायऑक्साईड एंटर द एअर ड्यू टू द बर्निंग ऑफ फ्युएल. म्हणजे ह्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साईड वायू हा आपल्या हवेमध्ये मिसळला जात आहे. कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये मिक्स झाल्यामुळे हवेचं पोल्युशन वाढतं आहे. ऑन द अदर हँड, ड्यू टू लार्ज स्केल ऑफ डिफॉरेस्टेशन द नंबर ऑफ ट्री अवेलेबल फॉर ॲब्झॉर्बिंग दिस कार्बन डायऑक्साईड इज ड्विंडलिंग. म्हणजे दुसऱ्या साईडला काय झालेलं आहे, कार्बन डायऑक्साईड मिक्स झालं, पण जर भरपूर झाडं असती तर तुम्हाला माहिती आहे की ट्रीज काय करतात की कार्बन डायऑक्साईड स्वतः घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. मग हे कार्बन डायऑक्साईड कमी झालं असतं. पण आपण काय केलेलं आहे, जंगलतोड, डिफॉरेस्टेशनमुळे झाडच कमी झालेत. मग ही झाडच कमी झालेत तर कार्बन डायऑक्साईड वायूचं युटिलायझेशन तरी कसं होणार. त्यामुळे तो कार्बन डायऑक्साईड वायू तसाच्या तसा हवेमध्ये राहतोय, एअरमध्ये राहतोय आणि एअरचं पोल्युशन वाढत चाललेलं आहे. ॲज अ रिझल्ट द प्रपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर इज रायझिंग कंटिन्युअसली. त्याच्यामुळे काय होतं आहे तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण बरंचसं वाढल्यामुळे हवा प्रदूषित होत आहे. वेन द प्रपोर्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड इज एअर राईज इट लीड्स टू राईज इन टेम्परेचर. आणि नुसतं हवेचं प्रदूषण नाही होतं आहे, एअरचं पोल्युशन होत नाही आहे, तर याच्यामुळे काय होतं आहे तर टेम्परेचरसुद्धा वाढतं आहे. वी सी सच अ टेम्परेचर राईज इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. बघा आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. म्हणजे ह्याच्या कशामुळे तर
आपल्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे टेम्परेचर वाढत आहे. बिसाइड व्हेन फ्युल्स आर बर्न इन व्हेकल्स दे गिव्ज आउट सर्टन पॉयझनस गॅसेस ॲज वेल ॲज स्मोक म्हणजे व्हेकल्स आपण जे यूज करतो त्याच्यातून जो बाहेर पडणारा गॅस आहे त्याच्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होत आहे. इंडस्ट्रीज ऑल्सो लेट सम पॉयझनस गॅस इन टू द एअर. दिस लीड टू एअर पोल्युशन ऑन व्हेरी लार्ज स्केल. म्हणजे इंडस्ट्रीमधून जो पॉयझनस गॅस बाहेर पडत आहे त्याच्यामुळे सुद्धा काय होत आहे की पोल्युशन हे होत आहे. आपण बघितलं कशामुळे होतं आहे, बरेच कारणं आहेत आणि सगळ्याला आपण मानव कारणीभूत आहोत, ह्युमन बिईंग कारणीभूत आहोत. आपण गाड्या वापरतो, प्रत्येकाची गाडी असते, 2 व्हीलर 4 व्हीलर, 2 2 व्हीलर असतात, कधी 2 4 व्हीलर असतात. आपण तेवढ्या सगळ्या वापरतो आणि त्याच्यातून जो बाहेर पडणारा धूर आहे त्याच्यातून सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये पोल्युशन होतं. इंडस्ट्रीमधून जो स्मोक बाहेर पडतो त्याच्यातून सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये पोल्युशन होतं. कॅन यू टेलमध्ये सांगितलं यू सी अ फूड चेन इन अ पिक्चर अबाउ वन ऑफ द लिंक्स इज मिसिंग. व्हॉट इफेक्ट विल इट हॅव on the grasshopper, on the bird? Which should they be in a blank space? Which picture should there be in a blank space? If the living things really die out, what would be the threat of entire living world? Discuss the answer in the class. म्हणजे इथे एक फूड चेन दिले. फूड चेन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे की या सनपासून इथे कसलं पिक्चर असणार आहे तर वर्म्स वगैरे छोटे जे असतात त्याच्यावरती किंवा प्लांट्स वगैरे ह्याच्यावरती हे ग्रासोफर काय करतात, जगतात. ह्या ग्रासोफरवरती हे बर्ड खाऊन त्यांना ते जगतात. पण इथे जर वर्म्स किंवा छोटे हेच तयार नाही झाले तर ग्रासोफर राहतील का शिल्लक? ग्रासोफरसुद्धा मरतील. ग्रासोफर मेले तर हे बर्ड्स सगळे राहतील का जिवंत? नाही. अशा प्रकारे एक प्रजाती ही नष्ट होत जाणार आहे. पुढे पाहूया आपल्याला काय सांगितलेलं आहे. द नीड ऑफ मेंटेन एन्व्हायरमेंटल बॅलन्स. म्हणजे आपण हे काय केलेलं आहे तर पूर्ण एन्व्हायरमेंटचा बॅलन्सच डिस्टर्ब करून टाकलेला आहे. डिफॉरेस्टेशन केलं आहे, जंगलतोड केले, त्याच्यामुळे झाडं कमी झालेत, प्राणी कमी झालेत, प्रदूषण करतोय, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, सॉईल पोल्युशन. ह्या सगळ्यामुळे आपण काय केलेलं आहे तर एन्व्हायरमेंटचा बॅलन्सच नष्ट करून टाकलेला आहे. मग आपल्याला कसली गरज आहे टू नीड टू मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. Due to human intervention in nature, large scale change are taking place in the air. म्हणजे काय झालेलं आहे पहा, मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेप केलेला आहे. म्हणजे त्याने त्याच्यामध्ये लुडबुड केलेली आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की मोठ्या प्रमाणात बदल घडून आलेले आहेत. अल्सो दिस नॉन लिव्हिंग थिंग अँड अबॉयटिक कंपोनंट आर गेट पोल्युटेड. म्हणजे नुसते लिव्हिंग थिंग नाही तर जे नॉन लिव्हिंग थिंग आहेत त्यांच्यावरती सुद्धा बऱ्याचशे परिणाम झालेले आहेत. पहा, ॲज अ रिझल्ट द existence of living thing is threatened while several living things have already being extinct. If one factor of environment is damaged, its relationship will with other factor also get affected and the environmental balance disturb. आपण कशा पद्धतीने डिस्टर्ब केलेला आहे की जंगलतोड केल्यामुळे किंवा प्रदूषणामुळे काय झालेलं आहे, बरेच मोठे बदल झालेले आहेत. लिव्हिंग थिंग नाही तर नॉन लिव्हिंग थिंगवरती पण परिणाम झालेला आहे आणि लिव्हिंग थिंगच्या प्रजाती नष्ट होत चाललेल्या आहेत. आणि बघा, एखादा लिव्हिंग थिंग नष्ट झाला तर त्याच्यावरती जगणारा जो दुसरा लिव्हिंग थिंग असतो तो कसा जगणार? आपण मगाशी जे उदाहरण बघितलं ग्रासोफर आणि बर्ड, जर त्यांना खायलाच मिळालं नाही तर ते कसे जगणार? म्हणजे एक लिव्हिंग थिंग नष्ट झाला तर पूर्ण पुढच्या सगळ्या लिव्हिंग थिंग्सवरती त्याचा परिणाम होतो. त्याच्यामुळे आपल्याला एन्व्हायरमेंटचा बॅलन्स बिघडणार आहे, तो मेंटेन करणं गरजेचं आहे. बघा इथे काय सांगितलं, सम ऑफ द लिव्हिंग थिंग ऑन द अर्थ बिकम. काही लिव्हिंग थिंग ऑलरेडी नष्ट झालेले आहेत. बऱ्याचशा पक्ष्यांच्या जाती नष्ट झालेल्या आहेत, बरेचसे ॲनिमलच्या जाती नष्ट झालेल्या आहेत. अशा बरेच प्रकारचे जाती नष्ट झालेले आहेत. तुम्हाला माहिती असेल रानमांजर हे हल्ली पाहायलाच मिळत नाहीत. म्हणजे जातीच त्याच्या नष्ट होत चाललेल्या आहेत, अगदी थोडेसे राहिलेले आहेत. दिस इज द थ्रेट ऑफ अ होल लिव्हिंग वर्ल्ड. हा सगळा हे जे नष्ट होत चालले त्यामुळे सगळ्या सजीवसृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. डू यू नो मध्ये तुम्हाला सांगितलं आहे, इफ द डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल become extinct one by one, many of the links in the different food chain will be lost. Many scientists believe that will affect the entire living world on the earth and the balance in nature will collapse. म्हणजे आपण बघितलं की फूड चेन आहे, एक जर लिव्हिंग थिंग मधला फूड चेन मधला जर गायब झाला तर पुढची लिव्हिंग चेन कशी जगणार? म्हणजे पूर्ण सजीव. पहा, तुम्हाला इथे एक एक्सटिंक्टेड ॲनिमल दिलेला आहे. म्हणजे आपल्याला प्रजाती ही नष्ट झालेली आहे. इंडियन चित्ता
ही प्रजाती आता नष्ट होत चाललेली आहे. पुढे तुम्हाला काय सांगितलं, आवर नीड अँड द एन्व्हायरमेंट म्हणजे आपली गरज पाहायची आणि एन्व्हायरमेंट त्याचं काय, आपल्या गरजा आणि पर्यावरण. फूड, वॉटर अँड क्लोथ्स आर नीड फॉर ऑल पीपल. We use a lot of things to meet their need. Besides, we use many means and devices for the purpose of the studies. Sport, hobbies and entertainment म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. त्यांची पूर्तता होण्यासाठी आपण अनेक गोष्टी निसर्गातल्या वापरतो. याशिवाय आपण आपल्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणजे स्टडी, स्पोर्ट, हॉबीज, एन्व्हायरमेंट याच्यासाठी सुद्धा अनेक साधनांचा उपयोग करतो. When we stock up these things so that they will available to us. या सगळ्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला गरजा वेगवेगळ्या गोष्टींचा आपण वापर करत असतो. आपण ह्या घरात वस्तू साठवून पण ठेवत असतो. या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील विविध गोष्टी वापरूनच मिळत असतात. म्हणजे बघा, आता तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर त्याची बॅट असते, बरोबर. ही बॅट कुठून मिळते आपल्याला, तर पर्यावरणामधलीच लाकडाचा उपयोग करूनच ही बॅट बनवलेली असते. किंवा बॉल घेत असाल तर बॉल हा रबराचा असेल तर रबरसुद्धा झाडापासूनच बनवला जातो. म्हणजे ह्या गोष्टींचाच आपण स्टॉक करून ठेवत असू तर आपण पर्यावरणातल्या गोष्टी वापरूनच हे करत आहोत. आणि मग काय होतं, याच्यामुळे पर्यावरणाचा अधिकाधिक वापर केला जातो पर्यावरणातल्या गोष्टींचा आणि त्याचा ऱ्हास होत आहे, कमी होत आहे. त्याच्यामुळे बॅलन्स बिघडत आहे. वी नीड अप टू अवेअर दॅट अवर सेल्फ आर अ पार्ट ऑफ नेचर. इफ द बॅलन्स ऑफ नेचर इज डिस्टर्ब इट विल ॲडव्हर्सली अफेक्ट ह्युमन बीइंग टू. म्हणजे आपण समजलं पाहिजे की आपण हा पर्यावरणाचा एक भागच आहोत आणि जर आपण आपल्याला कोणतीही गोष्ट जेवढी आवश्यक आहे तेवढीच तुम्ही ठेवायची आहे, जास्त स्टॉक किंवा हे करून ठेवायचं नाही. याच्यामुळे आपण काय करतोय, पर्यावरणाचा बॅलन्स बिघडवतोय हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण एक जबाबदार व्यक्ती म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे आहेत. वी नीड टू टेक स्टेप टू प्रिव्हेंट द डिग्रेडेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. द स्टेप शुड बी मेनली इन्क्लूड using our means freely and recycle used articles. Such measures should be practiced sincerely by each and every person. म्हणजे आपण काय केलं पाहिजे की एखादी वस्तू आहे ती जास्तीत जास्तपणे टिकवली पाहिजे आणि नुसतीच टिकवली नाही पाहिजे तर ती वस्तू वापरून झाली की त्याचं रिसायकल पण काहीतरी केलं पाहिजे किंवा काहीतरी त्याचा परत यूजसुद्धा केला पाहिजे. आपण कोणत्याही गोष्टीची फेकून देणं किंवा वाट लावणं किंवा जास्तीत जास्त प्रमाणात साठवून ठेवणं हे करायचं नाही आहे. याच्यामुळे आपण निसर्गातल्या वस्तूंचा जास्त उपयोग करतो आहोत आणि निसर्गाचा बॅलन्स बिघडवत आहोत. पुढे आपल्याला दिलेलं आहे लेटस रिसॉल्व म्हणजे आपण सर्वांनी निर्धार करूया. लेटस ऑल एन्श्युअर दॅट नो ॲक्शन ऑन वन पार्ट विल बी कॉज पोल्युशन ऑन कॉज हार्म टू लिव्हिंग थिंग्स. लेटस मेक ऑल पॉसिबल एफर्ट्स फॉर अ कन्झर्वेशन ऑफ द लिव्हिंग थिंग्स. म्हणजे आपण एक निर्धार करूया की आपल्या कोणत्याही कृतीमुळे, आपल्या कोणत्याही ॲक्शनमुळे आपण निसर्गाचा बॅलन्स तर बिघडवत नाही ना याची आपण खात्री करून घ्यायची आहे किंवा ह्याचा आपण काळजी घ्यायची आहे. तसंच आपण काय करायचं आहे की कोणतीही गोष्ट आपल्यामुळे डिस्टर्ब होत नाही ना. आता बघा, तुम्ही काय करू शकता तर तुमच्या ह्याच्यानी पाणी, आता पाण्याचा जास्तीत जास्त वापर आपण टाळला पाहिजे. पाणी जास्तीत जास्त ह्याचा वेस्ट होणार नाही याची आपण आपल्या लेवलला काळजी घेऊ शकतो. याच्यामुळे सुद्धा पर्यावरणाला एक प्रकारची मदतच होणार आहे. तसंच आपण आपल्या पद्धतीने एक निर्धार करायचा आहे की माझ्यामुळे मी जीवसृष्टीचे, पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होऊन देणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया आणि जो उरलेला आपला लेसन आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया.